बुधवार दिनांक 26 जून 2024. मँगो ड्रिप्स बघितला. हिंदी इंग्लिश मिक्स आहे म्हणजे इंडियन इंग्लिश. नसीरुद्दीन शाह, पंकज त्रिपाठी, रोहिणी हट्टंगडी असे बरेच ओळखीचे कलाकार आहेत. थोडक्यात मँगो ड्रीम्स म्हणजे आपल्या जुन्या आठवणी आणि त्यांची लागलेली ओढ असं आहे. तर असाच एक म्हातारा दाखवलेला आहे की ज्याचा मुलगा अमेरिकेत असतो आणि तिथेच लग्न करून तो राहत असतो आणि हळूहळू त्याला डॉक्टर असतो तो आणि आणि त्याचा एक पेशंट असतो मित्र. रोज तो त्याच्या घरी जाऊन त्याला डायबिटीसचं इंजेक्शन देणं वगैरे म्हणजे इन्सुलिनचं, त्याच्याबरोबर थोड्याशा गप्पा मारून आणि मग घरी येणं. घरी सगळ्या कामांना बाई आणि ड्रायव्हर वगैरे असे सगळे असतात त्याची देखभाल करायला. हळूहळू त्याला हे जाणवायला लागतं की आपल्याला विसर पडायला लागलाय गोष्टींचा. कारण तो त्याच्या पेशंटलाच 2 मिनिटापूर्वी इंजेक्शन दिलं असतं मग परत इन्सुलिनचं इंजेक्शन देतो. मग त्याची शुगर एकदमच डाऊन होते, मग धावपळ होते सगळी. मग तेव्हाच त्याला रिअलाइज होतं की आता काही आपलं खरं नाही. म्हणजे आपण जर हळूहळू सगळंच विसरत गेलो तर काय होईल. आणि ते त्यांच्या घरातल्या त्या कामवाल्या बाईला आणि यांनाही जाणवतं. मग ती बरं, हा जेव्हा फोन करायचा अमेरिकेत आपल्या मुलाला तर तो नेहमीच बिझी असायचा. म्हणजे नेहमीच याला असं डायरेक्ट बोलणं व्हायचंच नाही. नेहमी मेसेज टाकायचं, मग त्याचा मेसेज येणार वगैरे असेच प्रकार चालू असतात. पण मग ह्या बाईनी कळवल्यावर तो ताबडतोब येतो म्हणजे भेटायला की पप्पा आता तुम्हाला मी आपल्याबरोबर घेऊन जाणार, इथे तुम्हाला एकटं ठेवणार नाही. पण तुमचा पासपोर्ट नाही, व्हिसा नाही, काहीच नाही. मग त्या सगळ्या गोष्टींना वेळ लागेल. तर त्याच्यामुळे आता मी तुम्हाला थोडे दिवस ते सगळं होईपर्यंत प्रोसेस वृद्धाश्रमात ठेवतो आणि नंतर मग मी तुम्हाला घेऊन जाईल. ते ऐकल्याबरोबर त्याला भीती वाटायला लागते. त्याला असं वाटतं की आता आपल्याला हा मुलगा कुठे नेऊन ठेवला किंवा आपलं सगळंच लाईफ बदलून जाईल आणि आपल्या जुन्या आठवणी आणि ज्या नेहमी डिमेन्शियामध्ये ज्या चांगल्या आठवणी असतात, ज्या आपल्याला असं वाटतात की आपण लक्षात ठेवाव्या, तर त्या आधी विसरल्या जातात आणि नको त्या आठवणी त्या राहतात. तर त्याला लहानपणच्या त्याच्या गावातल्या आठवणी म्हणजे हिंदुस्थान पाकिस्तान फाळणीच्या आठवणी त्याला आठवत असतात. म्हणजे त्याला असं वाटत असतं की आपल्या चुकीमुळे आपण आई वडिलांना, आपल्या भावाला गमावलं. त्याचा एक लहान भाऊ असतो जो नेहमी त्याला भिंगरी फिरवायला आवडत असतं, भिंगरी खेळायला आवडत असतं आणि दोघे जेव्हा आमराईत वगैरे जातात तर हाच झाडावर चढून त्याच्याकरता आंबे वगैरे तोडत असतो. तर हा नेहमी त्याला म्हणजे म्हणायचा की अरे तू कधी शिकणार वरती चढायला, आंबे करायला, जा जाऊन घाबरट कुठला, जा जाऊन विहिरीत जाऊन मर, असं म्हणतो. आणि त्याचा भू चालायला लागतो आणि त्याच रात्री ते हिंदू मुसलमानांचं युद्ध भडकतं आणि त्याच्यामध्ये सगळी जाळपोळ होते आणि सगळे मरून जातात, बिछडून जातात. कोणालाच माहित नसतं कोण जिवंत आहे, कोण हे आहे. आणि हा म्हणजे एक जण मग त्याला नेऊन अनाथ आश्रमात हे करतो आणि हा अनाथ आश्रमातच वाढतो. मग तिथेच त्याचं रोहिणी हट्टंगडीशी लग्न होतं. त्यांचा संसार चांगला म्हणजे सगळा होता आणि हे अशी मुलं बाळ. तर त्याला आता असं वाटायला लागतं की आपण जिथे शिकलो, आपली शाळा, आपलं लहानपणचं सगळं हे गाव, एकदा आपण आपल्या गावाला जाऊन यावं. म्हणून तो मग जसंच तो मुलगा असं म्हणतो की अनाथ आश्रमात टाका, तर हा न सांगता त्याला बस स्टँडवर जातो. म्हणजे मनात हेच विचार घेऊन की आता आपण हे जाऊन यायचं आपल्या गावी. तर जसंच तो बस स्टँडला उभा असतो बस बघत, तर एक जुना रिक्षेवाला पंकज त्रिपाठी त्याला ओळखतो. त्याच्या मुलाला ह्यांनी फुकट ट्रीटमेंट दिली असते, चांगले हे पैसे नसते घेतले वगैरे. तर तो म्हणतो कुठे जायचंय, तर तो म्हणतो श्यामला म्हणजे तिथे शाळा असते ह्यांची, शिकला असतो हा जिथे अनाथ आश्रम असतो. तर मग तो त्याला तिथे घेऊन जातो. मग तो म्हणतो नाही मला अजून पुढे जायचंय, जिथे मी शिकलो, जयपूरला. तो म्हणतो अरे तुम्ही काय असं करताय. बरं, यांनी काहीच पैसे वगैरे जवळ घेतलेले नसतात. आधी तो रिक्षा ड्रायव्हर नको नको म्हणत असतो की बाबा त्याचे उपकार आहेत म्हणून, पण हळूहळू त्याचेही पैसे संपतात. तो म्हणतो डॉक्टर आता तुम्हाला पैसे काढावे लागतात. मग जयपूरला गेल्यावर एका हॉटेलमध्ये जेव्हा ते थांबतात तेव्हा तो एटीएम कार्डने पैसे काढतो. तर मग ह्याच्या मुलाला कळतं की हे लोक कुठे आहेत. मग तो कार घेऊन निघतो यांच्या मागे. तर जसंच हे लोक पाहतात की अरे हा पोचलाय मुलगा, कुठून कळलं असेल, मग त्याला लक्षात येतं अरे एटीएम कार्ड आपण वापरलं, आता एटीएम कार्ड वापरायला नको. परत हे पळ काढतात तिथून
कारण त्याला जायचं नसतं तिच्या मुलाबरोबर. मग तिथून तो म्हणतो की आता मला दिल्लीला जायचं आहे, तुला कॉलेज दाखवतो जिथे मी शिकलो. मग तिथून अमृतसर, म्हणे मी अमृतसरचा आहे. तर हा खूप इरिटेट होत राहतो पंकज त्रिपाठी, पण त्याला नेत राहतो पुढे 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 पुढे. आणि पंकज त्रिपाठीच्या बायकोला हिंदूंनी रेप करून मारून टाकलं असतं. मग तो म्हणतो आमच्यावरही मुसलमानांनी अत्याचार केले. तर असं आपण हे जातीयवादात अडकायला नको. म्हणजे थोडं कसं असं हे दाखवलंय की माणसंच माणसाची शत्रू, म्हणजे हे जातीपाती आम्हीच बनवले आहेत, की देवानी नाही बनवलेले आहेत. आणि पंकज त्रिपाठी अगदी कट्टर मुसलमान दाखवले, अगदी प्रत्येक थोड्या वेळाने त्याची वेळ झाली की नमाज पडणं वगैरे वगैरे दाखवलं त्यांनी. म्हणजे थोडक्यात म्हणजे फाळणीमुळे किती घर बेघर झाले किंवा किती सगळ्यांना त्रास झाला, हिंदू मुसलमानांमध्ये कशी तेढ निर्माण झाली, हे सगळं थोडंसं दाखवायचा प्रयत्न केला. अल्टिमेटली ते पोचतात अमृतसरला. आता अमृतसरला पोचल्यावर बॉर्डर, तो म्हणतो की अरे आता तुमचं गाव तर म्हणे आता पाकिस्तानात गेलं, तुम्हाला तिथे जायला पासपोर्ट व्हिसा लागणार, तुम्हाला असं आम्ही सोडू शकत नाही. मग ते खूप कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतात, सगळी स्टोरी सांगतो हा आपली. तोपर्यंत हा मुलगाही पोचलेलाच असतो त्यांच्या मागे मागे. मग तो म्हणतो ठीक आहे, मी बघतो काय करू शकतो. मग तो ऑफिसरशी वगैरे बोलतो काय, तर ते म्हणतात ठीक आहे. ते विचारून येतात आधी गावात. तर ते म्हणे हो आहेत म्हणे लोक जे तुम्हाला ओळखतात, आणि त्याच्यातला एक जण येतोय म्हणे तुम्हाला भेटायला इथेच. आणि मग तो येतो, तर तो असतो नसीरुद्दीन शाह, आणि तोच त्याचा लहान भाऊ असतो अभि, ज्याला असं वाटत असतं की आपण म्हणजे आपल्यामुळे तो मेला वगैरे असं. तर मग तो सांगतो की मला काकांनी, वडील आई तर गेले पण मला काकांनी वाढवलं आणि चांगलं, आता तू तुझं म्हण आपल्या गावी. तर आता काय करायचं मग. तर मग ते पोलीस ऑफिसर्स तिकडले चांगले असतात, ते म्हणतात आमचा 10 मिनिटाचा टी ब्रेक आहे, त्या ह्याच्यात तुम्ही जा. आणि मग तो मुलाला म्हणतो की म्हणे नाहीतरी तू मला भेटायला इकडे येणार की नाही इंडियामध्ये, आता तिकडे ये म्हणे, तुझ्याकडे पासपोर्ट आहे सगळे, येऊ शकतोस, आता मला माझ्या लोकांमध्ये राहू दे जरा. तो त्याच्याबरोबर नसुद्दीन शाह बरोबर जातो. पंकज त्रिपाठीला पण तो खूप धन्यवाद म्हणतो. पंकज त्रिपाठीला म्हणतो आता तू कसं, म्हणे मी माझं बघतो, मी जातो बरोबर. आणि मग अशा पद्धतीने त्याची म्हणजे मनातली इच्छा पूर्ण होते, अशा पद्धतीने दाखवलं. ठीक आहे, ओव्हरऑल सिनेमा चांगला.